नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर। आज आपण सोयाबीनची भाजी बघणार आहोत। इथे मी बारीक असे सोयाबीन घेतलेले आहेत। ह्याला आपण सोया चंक असेही म्हणतो। आपल्याला इथे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे। पाणी उकळले की त्यामध्ये आपल्याला हे सोया चंक टाकून द्यायचे आहे। इथे मी काही खडे मसाले, दालचिनी, चक्री फूल, 2-3 मिऱ्या, 2-3 लवंगा हे टाकणार आहे। खडे मसाल्यामुळे जे सोयाबीन असतात थोडेसे कडवट लागतात, त्यामुळे खडे मसाले हे शिजताना टाकल्यामुळे वासही छान येतो व सोयाबीनचा कडवटपणाही थोडासा कमी होतो। त्यामुळे थोडेसे आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत। आता हे सोयाबीन आपले चांगले शिजले व चांगले फुगून आलेले आहे। आता आपल्याला एका चाळणीमध्ये हे सगळे पाणी काढून घ्यायचे आहे। हे थोडेसे गरम आहे, त्यामुळे मी हे चमच्याने असेच थोडेसे पाणी सगळे दाबून काढत आहे। जर गार असेल तर तुम्ही हाताने दाबूनही हे सगळे पाणी काढून टाकले तरीही चालेल। अशा प्रकारे प्रेस करून मी ह्या सोयाबीन मधले सगळे पाणी काढून टाकणार आहे। सोयाबीन हे खायला टेस्टीही लागतात, तसेच भरपूर असे प्रोटीन असते ह्या सोयाबीनमध्ये, त्यामुळे सोयाबीनची भाजी खावीच। आता मी इथे 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे व 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकून आपण जो कांदा चिरला होता तो यामध्ये टाकून चांगला परतून घ्यायचा आहे। जर तुम्ही नॉनव्हेज वगैरे खात नसाल तर नॉनव्हेजला मागं टाकणारा हा सोयाबीनची भाजी अगदी प्रोटीनयुक्त भरपूर असे प्रोटीन देणारी आहे। आता आपला हा कांदा 2-3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्या कांद्यातला कच्चापणा निघून जावे। मी इथे 2-3 काजू हे बारीक चिरून टाकणार आहे। हे काजू ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचे असेल तर टाका, नाही टाकले तरीही चालेल। आता कांदा परतून झाल्यानंतर आपण जो बारीक चिरलेला टोमॅटो होता तोही यामध्ये टाकून आपल्याला थोड्या वेळ चांगले परतून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला टोमॅटो हा सॉफ्ट होईल। मी यामध्ये थोडेसे मीठ टाकणार आहे, त्यामुळे आपला टोमॅटो हा थोडासा सॉफ्ट होईल। आता 5 मिनिटं असेच परतून दिल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपल्याला इथे टोमॅटो कांद्याची पेस्ट बनवायची आहे, हे मिक्सरमधूनच काढायचे आहे आपल्याला। आता मी एका भांड्यामध्ये हे सगळं आपलं काढून घेणार आहे व त्याच कढईमध्ये मी थोडेसे तेल टाकून जे आपण कांदा टोमॅटो भाजला होता त्याची पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे। अशा प्रकारे मी ही पेस्ट करून घेतलेली आहे। तेल गरम झाले की आपल्याला ही पेस्ट टाकून चांगले परतून घ्यायचे आहे। ही चमचमीत अशी सोयाबीनची भाजी व सोया करी खायला खूप टेस्टी लागते व करायलाही एकदम सोपी व झटपट होणारी ही सोयाबीनची भाजी आहे। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील। आता इथे मी गरम मसाला, धने पूड, जिरे पूड, हळद हे सगळे मसाले घेतलेले आहेत, 1-1 चमचा एवढे, व इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडरही टाकलेली आहे। हे सगळे मसाले या ग्रेव्हीमध्ये टाकून आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। व चवीनुसार मीठ टाकून आपल्याला 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे। व जे मिक्सरच्या भांड्यात पाणी मसाला राहिला होता त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून मी तेच पाणी या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे व झाकण लावून मी हा मसाला थोडा वेळ असाच परतून देणार आहे। अशा प्रकारे हा मसाला चांगला परतलेला आहे व हे जे पाणी आहे मी ते आता टाकणार आहे मसाल्याचेच। चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला।
हे सगळे मसाले या ग्रेव्हीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होतात व वासही खूप छान येतो या ग्रेव्हीला व खायलाही टेस्टी लागते ही ग्रेव्ही। झाकण लावून मी पुन्हा हे 5 मिनटं असंच ठेवणार आहे। नंतर जे आपण सोयाबीन पाण्यामध्ये शिजवलेले होते व त्याचे पाणी काढले होते ते सोयाबीन आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। सगळे मी सोयाबीनचे पाणी आधीच काढून घेतलेले आहे, त्यामुळे जी आपली ग्रेव्ही आहे ही पूर्ण सोक केली जाते सोयाबीनमध्ये व तुम्हाला यावरतून पुन्हा जेवढे पाणी पाहिजे तेवढे तुम्ही जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढे तुम्ही पाणी गरम करून टाकायचे आहे। मी साईडला थोडेसे पाणी गरम करायला ठेवलेले आहे। मला इथे जेवढी ग्रेव्ही पाहिजे इथे तेवढी मी इथे करणार आहे। खूप छान कलरही आलेला आहे ह्या सोया करीला। आता मी थोडेसे पाणी यामध्ये ॲड करणार आहे व पुन्हा झाकण लावून मी असेच सोयाबीन शिजवून देणार आहे। अशा प्रकारे मी पुन्हा झाकण लावून हे सोयाबीनची करी 10 मिनटं अशी शिजवून दिलेली आहे। मस्तपैकी असले चमचमीत अशी सोयाबीनची आपली इथे भाजी रेडी झालेली आहे। आता आपल्याला हिरवीगार कोथिंबीरही धुवून बारीक चिरून यावरतून टाकायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।